हाय मैत्रिणींनो, माझ्या सुविधा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर टेबलवरील खुणा कशा वाचायच्या आणि इंचाने छोटे वाघ कसे ओळखायचे हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर एक पासून पुढच्या लाईनी दिसत नाहीयेत आपल्याला, त्याच्यामुळे आपण मेजर टेप दुमडून घेऊया आणि 1 ते 2 मध्ये तुम्हाला मी सांगत आहे. 1 पासून 2 लाईन म्हणजे पाव इंच, त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे अर्धा इंच, त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे पाऊण इंच, त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे 1 इंच पूर्ण झाला आणि त्याच्या पुढे 2 लाईन म्हणजे 2.25, 1.25, 3.25 अशा. तर आता तुम्हाला मी उदाहरण सांगते. 1 रुपया समजला की तुम्हाला मेजर टेप वाचता आली. 1 रुपयामध्ये 4 भाग असतात, तसेच इंचामध्येच 1 इंचामध्ये सुद्धा 4 भाग असतात. पाव इंच म्हणजे 25, अर्धा इंच म्हणजे 50, पाऊण म्हणजे 75 आणि पूर्ण म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मेजर टेप वाचता आले तर शिवणकामात अर्ध्याहून अधिक अडचणी संपतात. त्यामुळे रोज 5 मिनिटे मेजर टेपचा सराव करणं गरजेचं आहे. आता आपण एक मीटर विषयी माहिती जाणून घेऊया. तर या टेपवरती आपल्याला इंच आणि सेंटीमीटर दोन्ही दिलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला 29.5 इंच म्हणजे 1 मीटर आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर इथे दोन्ही दिलेले तर मी तुम्हाला दाखवते. इथं दोन्ही दिलेले आहेत. 100 आणि 29.5. 100 सेंटीमीटर तवा 1 मीटर आणि 29.5 इंच म्हणजे 1 मीटर. मैत्रिणींनो, मेजर टेपविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. टेलरिंग शिकताना मेजर टेप वाचता येणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये मेजर टेपवरील प्रत्येक इंच, अर्धा इंच, पाव इंच आणि माप कसे अचूक वाचायचे हे सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितले आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल ऐकन दाबायला विसरू नका. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.